यावेळी आम्ही ट्रॅव्हल करत पोचलो मध्य प्रदेशमधील महेश्वरमध्ये। इथं आम्ही बांबूच्या घरात राहिलो आणि इथले जे पारंपरिक पदार्थ होते त्यांची पण चव घेतली आणि इथल्या ज्या फेमस महेश्वर साड्या आहेत त्या कशा बनतात त्यांची निर्मिती आम्ही बघितली। महेश्वर इथला किल्ला, घाट, मंदिरं बघत मनसोक्त आम्ही फिरलो। नमस्कार मंडळी, मी प्रीती बागल आणि आजचा आपला व्हिडिओ आहे महेश्वरमधील माझ्या आनंदी प्रवासाबद्दल। इथला प्रत्येक दगड इतिहास सांगतो आणि इथल्या हवेमध्ये सुद्धा आपल्याला भक्ती दिसते आणि प्रत्येक घाट खळखळतो इथल्या नर्मदेच्या महिमेमुळे। हे आहे महेश्वर। ही तीच जागा आहे जिथं आस्था आणि स्थापत्य एका सोबतच श्वास घेतात। महेश्वर हे ठिकाण मध्य प्रदेशच्या धार आणि खंडवाच्या मध्ये आहे। नर्मदा नदीच्या काठावर वसलेले हे शहर आधीपासून भारताच्या आध्यात्मिक चेतनेचा केंद्र आहे। शहराचा अर्थ आहे महेशची नगरी, म्हणजे शंकराची भूमी। इथल्या सगळ्या लोकांसाठी इथले मंदिर आणि इथली ही भूमी, इथला घाट उपासनेचा प्रतीक आहे। नर्मदा नदी आहे आणि ह्या साईडला इकडे पण किल्ला आहे। तर आता आपण तिकडून समोरून जातोय आणि किल्ला बघून घेऊ। तुम्हाला सांगते पण हे शहर फक्त धार्मिक दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे असं नाही, पण हे ना पूर्वीपासून भारताचा इतिहास आणि वास्तुकलेचा अनमोल रत्न आहे। महेश्वरची कहाणी एका राणीसोबत जुडलेली आहे। एक अशी राणी ज्या राणीने न्याय, भक्ती आणि विकासचा प्रतीक बनून इतिहास रचला। अहिल्याबाई होळकर, मराठा साम्राज्याची सगळ्यात दयाळू आणि बुद्धिमान अशी राणी, ज्यांनी 18व्या शतकात महेश्वरला आपली राजधानी बनवलं। त्यांच्या शासक काळामध्ये ही नगरी एक आदर्श नगर म्हणून प्रसिद्ध झाली। किती कमाल असेल नाही, इतकं सगळं साम्राज्य असं स्वतः निर्माण करून असं ते सांभाळणं, आणि ते एका स्त्रीने। आणि ह्या सगळ्या पुढे आपण आज जे काय करतोय ना ते तर काहीच वाटत नाही, कारण फक्त घर सांभाळतोय आपण, पण तेव्हा इतकं सगळं सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। आपण सगळ्या महिलांनी, सगळ्या बायकांनी ह्या म्हणजे अशा राणींपासून ना प्रेरणा घेतली पाहिजे नेहमीच। आम्ही आता चाललो इकडं वरती स्वर्णझुला पाहण्यासाठी। तर बऱ्याच पायऱ्या आहेत, एवढ्या पायऱ्या चढून आलोय आम्ही वरती आणि इकडे जातोय वर। चला तुम्हाला पण दाखवते। इकडं हा स्वर्णझुल्याकडे जाण्याचा मार्ग आहे, पहा इथे दिलेलं आहे स्वर्णझुला। तिकडे कॅमेरा अलाउड नाहीये। आम्ही आलो इकडं महेश्वर राजवाड्यात। हे बघा, हीच ती जागा जिथं राणी बसून सगळ्यांना जे काही त्यांची सभा व्हायच्या किंवा ज्या बैठकी व्हायच्या आणि सगळे जे मंत्री वगैरे असतात त्यांचे ते इथं बसून सगळी चर्चा करायची, ती हीच जागा आहे। आणि अजून पण त्या गाद्या, त्यावेळेचे सगळे ज्या वस्तू इथे तशाच तशा इथं सांभाळून ठेवलेल्या आहे। पाहताना अगदी असं वाटतं की आपण त्या काळामध्येच चाललं गेलो की काय। त्यांनी मंदिरं, घाट आणि धर्मशाळा आणि जनकल्याणाचे अनेक कार्य केले। असं सांगतात की अहिल्या राणींची एक नीती होती, लोकांचं कल्याण होण्यासाठी आणि धर्माच्या मार्गावरच चालण्याची। आज पण महेश्वरचा प्रत्येक कोना राणी अहिल्याच्या आत्म्याने जिवंत असा वाटतो।
नर्मदेच्या अगदी बाजूला असलेला हा अहिल्याबाईंचा किल्ला महेश्वरचा प्रमुख आकर्षण आहे. हा किल्ला आपल्या उंच भिंती आणि भव्य दरबारांसोबत अहिल्याबाईंची शासनकला आणि वास्तुकलेचा अनमोल असं उदाहरण आहे. इथला राजदरबार आणि इथल्या राजवाड्याचं अंगण आणि इथलं शिवमंदिर पुरातन काळाच्या इतिहासाला जिवंत ठेवतात. पायऱ्यांवरून जेव्हा आपण नर्मदा घाटकडे बघतो, समोरच पसरलेली नदी आणि पायऱ्यांवरचे दिवे, असं वाटतं की वेळ आता इथंच थांबलेली आहे. एक भव्य राजवाडा जो इतिहास आणि भक्तीचं प्रतीक आहे. राजवाडा महेश्वर 18व्या शतकात राणी अहिल्याबाईंनी या ठिकाणाला आपली राजधानी बनवलेलं होतं. महेश्वरचा हा राजवाडा आपल्या सुंदर अशा दरबार हॉल, नकाशेदार बाल्कनी आणि नर्मदेच्या काठासाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. इथल्या हवेमध्ये आजसुद्धा राणीची न्यायप्रियता आणि भक्तीचा सुगंध दरवळतो. जेव्हा आपण इथं उभं राहून नर्मदेकडे बघतो तेव्हा असं वाटतं की इतिहास आता सुद्धा श्वास घेत आहे. दाखव ना चल. हा, ही पालखी इथं. तर आता इकडं आपण महेश्वरचा हा राजवाडा पाहून घेतला आणि याच्यानंतर इकडं समोरच्या दिशेने आपण जातोय. आता हे सगळेजण आधीच जाऊन पोचले इकडं. इकडं आहे अहिल्याबाई होळकर यांची खूप मोठी अशी मोठी मूर्ती आहे. आणि इकडं पहा ही पायऱ्यांची विहीर आहे. इकडं खूप खोल आहे मध्ये विहीर. राजवाडा बंद करण्याचा टाइम झालेला होता, पण आम्हाला इथलं वातावरण आणि इथलं ह्या जुन्या वास्तू मधून निघूच वाटत नव्हतं. त्यावेळेस आता इतकं छान वाटतंय, तेव्हा किती भारी वाटत असेल. खूप सुंदर आहे. म्हणजे एक असा पॉईंट नाही आहे की जिथं आपण फोटोज काढू शकत नाही, काही करू शकत नाही. किती छान त्यांनी मेंटेन ठेवलेलं आहे, एकदम मस्त. इकडं हा पाठीमागे हा दरवाजा आहे पा मोठा, हे पा. चला आता आपण खाली उतरून जाऊया. हे जे सौंदर्य आहे मी तुम्हाला माझ्या शब्दात सांगू शकत नाही. मी तुम्हाला एक क्लिप शेवटी हे करू शकते, पहा मी तुम्हाला दाखवते. हा काय व्ह्यू आहे, हे किती छान बांधकाम. बाजूलाच इथं नर्मदा नदी आहे. इतकं सुंदर आहे वाटतं, काय सांगू तुम्हाला. खूप सुंदर, म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने बघायला खूप भारी वाटतं. महेश्वरचे घाट, इथली भव्यता आणि इथली शांतता दोन्ही सुद्धा आपल्याला मोहित करून घेतं. सगळ्यात मुख्य घाट आहेत अहिल्या घाट, पंडित घाट, फेरी घाट आणि लखमंदर घाट. महेश्वरचं नाव घेताच आणखीन एक गोष्ट मनात येते आणि ती म्हणजे इथल्या महेश्वरी साड्या. आणि ह्या साड्या विणण्याची परंपरा सुद्धा राणी अहिल्याबाईंपासूनच सुरुवात झालेली, कारण त्यांनी त्यावेळेला या साड्या विणकरांना रोजगार आणि सन्मान दिला. नर्मदेमध्ये बोटिंग करणं सगळ्यात सुंदर अनुभव आहे.
जेव्हा आपण नावेमध्ये बसून घाटांचं दुरून असं निरीक्षण करतो त्यावेळेला असं वाटतं की आपली वेळ जी ती मागे सरकून गेलेली आहे, आपण इतिहासात गेलेलो आहोत असं आपल्याला वाटतं. एकीकडे घाट आणि एकीकडे मावळता सूर्य हे पाहून आहे ना मनाला एकदम शांती मिळून जाते. महेश्वरची सुंदरता फक्त पर्यटकांनाच भावलेली नाही, तर इथं खूप साऱ्या पिक्चरांची शूटिंगसुद्धा झालेली आहे. जसं की पॅडमॅन, मणिकर्णिका, आश्रम आणि यमला पगला दिवाना अशा खूप साऱ्या मूव्हींची इथं शूटिंग झालेली आहे. तिथं गाणे शूट केले गेलेले आहेत. जशी जशी संध्याकाळ होते नर्मदेच्या घाटांवर दिवे लावले जातात आणि इथं आरती होते. महेश्वर हे फक्त एक पर्यटन स्थळ नसून ही एक भावना आहे, जिथं इतिहास, आस्था आणि सौंदर्य तिन्ही एका सोबतच वाहतात.